मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच भिक्षेकरी तपासत होतो. तपासून घेण्यासाठी औषधांसाठी नेहमीचीच भिक्षेकऱ्यांची झुंबड. सहज लक्ष गेलं एका कोपऱ्यात. तिकडे दगडावर एक बाबा बसलेले दिसले. बसणं ताट, नाक तरतरीत आणि सरळ, घारुळे डोळे, अंगावर साधे पण स्वच्छ कपडे. बराच वेळ मी तिरक्या नजरेने पाहत होतो. हे भिक्षेकरी नक्कीच नव्हते. सहज दिसलं. उजव्या घोट्यापासून पाय नव्हता त्यांना. बाजूलाच कुबडी टेकवून ठेवली होती. थोड्या वेळानं सहज लक्ष गेलं. कोणीतरी काहीतरी देत होतं आणि ते घेत होते. अरे, माझा अंदाज चुकला तर. उत्सुकता वाढली म्हणून त्यांच्याजवळ जायला लागलो तर कुणीतरी म्हणालं, डॉक्टर नका जाऊ, वेडा आहे तो. उत्सुकता स्वस्थ बसू देईना म्हणून गेलो. मला वाटलं ते मला पाहून हात पुढे करतील, पण त्यांचा हात पुढं आलाच नाही. तिथंही अंदाज चुकला माझा. मीच म्हणालो, बाबा काही त्रास? कुबडी घेत हळूच उठत ते म्हणाले, गुड आफ्टरनून डॉक्टर. आय थिंक आय मे हॅव सम आय प्रॉब्लेम इन माय राईट आय. मी उडालोच. इतकं चांगलं इंग्लिश ऐकून मी धक्क्यातून बाहेर येत डोळा बघितला. पिकलेला मोतीबिंदू होता. मी म्हणालो, मोतीबिंदू आहे बाबा, ऑपरेशन करावं लागेल. तसे म्हणाले, ओ कॅटरॅक्ट. आय हॅड कॅटरॅक्ट ऑपरेशन इन 1999 फॉर माय लेफ्ट आय इन रुबी हॉस्पिटल. बट हा प्रकार काहीतरी वेगळा आहे हे आता पक्क जाणवलं. म्हणालो, बाबा तुम्ही इथं काय करताय? मी रोजच इथं येतो 2 तास. हो, पण का? मला तर तुम्ही चांगले शिकलेले वाटता. शिकलेले या शब्दावर जोर देत ते हसत म्हणाले, शिकलेले? म्हणालो, बाबा तुम्ही थट्टा करताय का माझी? ओ नो डॉग, व्हाय वुड आय? सॉरी इफ आय हर्ट यू. हर्ट नाही, पण मला काही कळत नाहीये. काय चाललंय बाबा? कळून घेऊन काय करणार आहात डॉक्टर? ओके चला आपण तिकडे बसू, नाहीतर लोक तुम्हालाही वेडा म्हणतील. असं म्हणून ते हसायला लागले. आम्ही दोघंही थोडं बाजूला जाऊन एका टपरीत बसलो. वेल डॉक्टर, आय एम मेकॅनिकल इंजिनियर. बाबांनी इंग्लिशमध्येच सुरुवात केली. मी या कंपनीत सिनियर मशीन ऑपरेटर होतो. एका नवीन ऑपरेटरला शिकवत असताना पाय मशीनमध्ये अडकला आणि हातात कुबडी आली. कंपनीने सर्व खर्च करून वर आणखी थोडे पैसे देऊन घरी बसवलं. लंगड्या बैलाला कोण ठेवेल? मग स्वतःचं छोटं वर्कशॉप काढलं. मस्त घर घेतलं. मुलगाही मेकॅनिकल इंजिनियर आहे. वर्कशॉप वाढवून त्याने छोटी कंपनी टाकली. मी चक्रावलो. बाबा पण मग तुम्ही इथे कसे? नशिबाचे भोग. मुलाने व्यवसाय वाढवायचा म्हणून कंपनी आणि घर दोन्ही विकलं. म्हटलं पोराची भरभराट होते, विकू दे. विकून सगळं घेऊन तो गेला जपानला आणि आम्ही इथे उरलो जपानी भावल्या म्हणून. ते हसायला लागले. हसणं इतकं करून असू शकतं हे मी अनुभवलं. बाबा पण तुमच्याकडे स्किल आहे. लात माराल तिथं पाणी काढाल तुम्ही. तुटलेल्या उजव्या पायाकडे पाहत बाबा म्हणाले, लात कुठे आणि कशी मारू सांगा. मी ओशाळलो. मलाच वाईट वाटलं. आय मीन बाबा, कुणीही नोकरी देईल तुम्हाला अजूनही, कारण या क्षेत्रातला तुमचा अनुभव खूप आहे. येस डॉक्टर, मी एका वर्कशॉपमध्ये आहेच कामाला. 7,000 मिळतात मला. माझ्या डोक्यातला तिडा काही सुटत नव्हता. अहो बाबा, तरी मग तुम्ही इथं कसे? डॉक्टर, मुलगा गेल्यावर एका चाळीत पत्र्याचं शेड घेतलं भाड्यानं. तिथं मी आणि माझी बायको राहतो. तिला पॅरालिसिस आहे. ती जागेवरून उठू शकत नाही. मी 10 ते 5 ड्युटी करतो. 5 ते 7 इथं बसतो आणि घरी जाऊन तिघांचा स्वयंपाक करतो. बाबा आत्ताच म्हणालात घरी तुम्ही आणि बायको असता, मग तिघांचा स्वयंपाक? डॉक्टर, माझ्या लहानपणी माझी आई वारली. माझ्या जिवलग मित्राच्या आईनेच त्याच्याबरोबर मलाही सांभाळलं. 2 वर्षापूर्वी तो मित्र वारला हार्ट अटॅकने. 92 वर्षाच्या त्याच्या आईला मी आणलं मग माझ्या पत्र्यात. ती कुठं जाईल आता? मी सुन्न झालो. या बाबाचे स्वतःचे सर्व हाल. बायको अपंग, स्वतःला पाय नाही, घर धड नाही. जे होतं ते मुलाने विकलं. त्यात मित्राच्या म्हाताऱ्या आईला सांभाळतोय. बाबा, मुलानं तुम्हाला रस्त्यावर आणलं. तुम्हाला राग नाही येत त्याचा? नो नो डॉक्टर, अहो ते त्याच्यासाठीच कमवलं होतं. घेतलं त्यानं. काय चुकलं त्यात? बाबा, घेण्याची पद्धत चुकली त्याची. त्यानं ओरबाडून घेतलं सर्व. डॉक्टर, अहो आपले पूर्वज माकड होते. शेपूट गेलं तर ओरबडायची सवय जाईल का माणसाची? असं म्हणून हसता हसता तोंड फिरवलं. ते हसणं होतं की लपवलेले हुंदके? बाबा, कळलं मला. 7,000 मध्ये भागत नाही तिघांचं, म्हणून तुम्ही इथं येता, बरोबर? नो, यू आर रॉंग डॉक्टर. 7,000 मध्ये मी सर्व मॅनेज करतोय.
पण जी म्हातारी आई आहे मित्राची, तिला डायबिटीज आणि ब्लड प्रेशर दोन्हीची औषधं चालू आहेत, ती मात्र मॅनेज होत नाहीत या 7,000त। मी येतो 2 तास इथे, कुणी दिलेलं अन्न मी स्वीकारत नाही, पैसे कुणी दिले तर मात्र घेतो, तिची महिन्याची औषधं ओळखीच्या मेडिकल स्टोअरमधून आधीच घेतो आणि रोज 2 तासात जे पैसे मिळतील ते पैसे मेडिकलवाल्याला रोजच्या रोज देतो। या बाबाला त्याच्या स्वतःचा मुलगा सोडून गेलाय आणि हा बसलाय दुसऱ्याची आई सांभाळत। डोळ्यातून पाणी येऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही डोळे शेवटी मला दगा देतातच। बाबा, दुसऱ्याच्या आईसाठी तुम्ही इथं पैसे मागायला येता? दुसऱ्याची? अहो, माझ्या लहानपणी खूप केलंय तिनं माझं, आता माझी पाळी आहे इतकंच। मी त्या दोघींना सांगितलंय 5 ते 7 आणखी एक काम मिळालंय म्हणून। बाबा, आणि त्यांना जर कळलं तुम्ही इथे मागता म्हणून तर? अहो, कसं कळेल? दोघी पण खाटेवर पडून, इकडच्या कुशीवरून तिकडं होता येत नाही त्यांना मी केल्याशिवाय, येतीलच कशा त्या? हुंदका लपवण्याची आता माझी पाळी होती, पण बाबांइतका मी सराईत नव्हतो या लपवलपवीत। बऱ्याच वेळानं लक्षात आलं, टाळीसाठी दिलेला बाबांचा हात माझ्या हातात तसाच होता। तोच हात दोन्ही हातात घेऊन मी त्यांना विचारलं, बाबा, तुमच्या आईला मी डायबिटीज आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या कायमस्वरूपी दिल्या माझ्याकडून तर तुम्हाला इथं हे असं मागावं लागणार नाही, राईट? नो डॉक्टर, तुम्ही भिकाऱ्यांसाठी काम करता, तिला तुम्ही गोळ्या देणार म्हणजे एका अर्थी ती भिकारी झाली ना। मी आहे अजून समर्थ, तिचा मुलगा म्हणून, मला कुणी भिकारी म्हटलं तरी चालेल, पण तिला नाही। ओके डॉक्टर, जाऊ मी आता, घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे अजून। बाबा, भिकाऱ्यांचा डॉक्टर म्हणून नाही, तुमचा मुलगा समजून घ्या ना, आजीसाठी औषधं। हात सोडवत ते म्हणाले, डॉक्टर, आता या नात्यात मला अडकू नका प्लीज, एक गेलाय सोडून। आज मला आशेला लावून उद्या तुम्ही गेलात तर सहन करायची ताकद नाही राहिली आता। असं म्हणत ते कुबड्यांवर निघाले सुद्धा। जाताना हळूच डोक्यावर हात ठेवला, म्हणाले, काळजी घे बेटा स्वतःची। शब्दातून त्यांनी मी लावलेलं मुलाचं नातं नाकारलं, पण डोक्यावरल्या हाताच्या गरम स्पर्शातून जाणवलं त्यांनी हे नातं मनोमन स्वीकारले। या वेड्या माणसाला पाठीमागूनच नमस्कार करण्यासाठी माझे हात आपोआपच जुळले। हे क्षण मुद्दाम शेअर केले आहेत जेणेकरून आपल्याला कळावं, आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत जगणारे लोक आहेत खूप। निदान यांच्याकडे पाहून आपल्या दुःखाची झळ कमी होईल, आयुष्याकडे बघण्याचा आपला चष्मा तरी बदला। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।